Hello students, welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅप्टर सर्कल त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1 हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन पासून. तर इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. ह्या ठिकाणी सर्कलचं जे रेडियस आहे, या सर्कलचं सेंटर आहे सी आणि त्याचं रेडियस दिलेलं आहे 6 सेंटीमीटर. लाईन ए बी इज अ टँजंट ॲट ए. ही जी लाईन आहे ए बी ही ए या पॉईंटला टँजंट आहे. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बी, तर हा जो अँगल आहे सी ए बी याचं मेजरमेंट काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि वाय त्याचं मेजरमेंट तेवढं का आहे त्याचं रिझन पण आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चनमध्ये व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. तर या पॉईंट सीचं डिस्टन्स या ए बीपासून किती आहे हे सांगायचं आहे. त्याचं हे रिझन आपल्याला वाय हे सांगायचं आहे. त्यानंतर डिस्टन्स ए आणि बी मधलं, ए आणि बी या दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स 6 आहे, 6 सेंटीमीटर. तर आपल्याला डिस्टन्स बी आणि सी या पॉईंट्समधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. तर हा जो अँगल आहे ए बी सी याचं मेजरमेंट किती आहे आणि त्याचं कारण. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 1 आहे. तर फर्स्ट क्वेश्चनचं उत्तर स्टार्ट करूया. तर फर्स्टमध्ये व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बी याचं मेजरमेंट आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या ठिकाणी सी हा या सर्कलचा सेंटर आहे. तर या ठिकाणी पॉईंट सी इज द सेंटर ऑफ सर्कल and line AB. तर ही जी लाईन आहे AB is the tangent to the circle. तर ह्या ठिकाणी सी हा सर्कलचा सेंटर आहे आणि लाईन ए बी हा टँजंट आहे सर्कलचा आणि सेगमेंट ए सी हा जो ए सी आहे हा रेडियस आहे सर्कलचा. सेगमेंट ए सी इज द रेडियस. तर या ठिकाणी हा जो ए सी आहे हा टँजंट आहे, सॉरी हा रेडियस आहे. ए सी हा रेडियस आहे सर्कलचा आणि ए बी हे टँजंट आहे. तर टँजंट थेरमनुसार रेडियस हा टँजंटला परपेंडिक्युलर असतो. तर त्यानुसार अँगल सी ए बी, रेडियस हा टँजंटला परपेंडिक्युलर असतो त्यामुळे हा अँगल 90 डिग्री आहे. देअरफॉर अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. तर ह्याचं रिझन आहे टँजंट थेरम. आणि या ठिकाणी हे जे आहे सी सेंटर ऑफ सर्कल अँड ए बी इज टँजंट टू द सर्कल हे गिवन आहे क्वेश्चनमध्ये ऑलरेडी. आणि टँजंट थेरमनुसार अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. आता सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. सीचं डिस्टन्स काय आहे ए बी, लाईन ए बी पासून आणि त्याचं रिझन आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. तर हा जो सर्कल आहे ज्याचं सेंटर सी आहे
त्याचं रेडियस 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे CACचं डिस्टन्स हे 6 आहे, 6 सेंटीमीटर. तर या ठिकाणी रेडियस इज इक्वल टू लेंथ AC, तर हे आहे 6 सेंटीमीटर. तर या ठिकाणी डिस्टन्स of the center of circle from the tangent is called the radius of the circle. तर हे जे डिस्टन्स आहे ह्या सेंटरचं या टँजंट पासून, तर याला आपण रेडियस म्हणतो, सर्कलचं रेडियस. तर या ठिकाणी डिस्टन्स ऑफ द सेंटर ऑफ सर्कल from the tangent is equal to the radius of the circle. तर या सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम द लाईन AB. तर C या पॉईंटचं डिस्टन्स AB पासून हे इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल आहे. तर देअरफॉर द डिस्टन्स ऑफ पॉईंट C from line AB तर या C पॉईंटचं डिस्टन्स या लाईन AB पासून आहे इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. तर हे आहे सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन. आता आपण थर्ड क्वेश्चनचं सोल्युशन लिहिणार आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये डिस्टन्स ए आणि बीचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 6 सेंटीमीटर, आणि आपल्याला डिस्टन्स बी आणि सी मधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिस्टन्स ए आणि बी मधलं हे डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर, आणि डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे बी आणि सी मधलं, आणि ए आणि सी मधलं म्हणजेच रेडियस ऑफ सर्कल हे पण आहे 6 सेंटीमीटर. तर बी आणि सी मधलं डिस्टन्स फाइंड करण्यासाठी हा जो ट्रायंगल आहे CAB, तर यामध्ये अँगल CAB हा 90 डिग्री आहे, त्यामुळे आपण या ट्रायंगलला पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. तर इन ट्रायंगल CAB, तर या ट्रायंगलमध्ये अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री आहे. तर आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. देअरफॉर हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजे BC स्क्वेअर, या ठिकाणी BC हे हायपोटेन्यूज आहे, इज इक्वल टू AC स्क्वेअर, ACचा स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. तर हे आहे पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी आता व्हॅल्यू पुट करूया. BC आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC आहे 6 स्क्वेअर, AB आहे 6 चा स्क्वेअर
या ठिकाणी 6 स्क्वेअर 36 प्लस 6 स्क्वेअर 36, तर 36 प्लस 36 हे येते 72. तर या ठिकाणी BC स्क्वेअर, तर आपण BC ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे डिस्टन्स B आणि C मध्ये. तर आपण या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both sides, या ठिकाणी DC इज इक्वल टू अंडर रूट 72. तर 72 ला आपण असं लिहू शकतो 36 इंटू 2. 36 चा स्क्वेअर रूट आहे 6 आणि अंडर रूट मध्ये 2. तर या ठिकाणी BC इज इक्वल टू 6 रूट 2 सेंटीमीटर. BC ची व्हॅल्यू आलेली आहे 6 रूट 2 सेंटीमीटर. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला डिस्टन्स B आणि C मधलं फाइंड करायला सांगितलं होतं. तर हे डिस्टन्स आहे 6 रूट 2 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3 चं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला मेजर ऑफ अँगल ABC, हा जो अँगल आहे ABC, तर याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. तर या ठिकाणी बघा 6, हे जे 6 आहे AC, तर या ठिकाणी 6 इज इक्वल टू 1/√2 टाइम्स 6 रूट 2. तर पहा या ठिकाणी एक कंडिशन आपल्याला मिळाली आहे. तर हे जे AC किंवा AB हे 6 आहे, तर हे जे 6 आहे 6 AC आणि AB ची या ठिकाणी लेंथ आहे. AC इक्वल टू AB, हे दोन्ही पण 6 आहे, इक्वल टू हे 1/√2 ॲज इट इज मी लिहितो, आणि 6 रूट 2 म्हणजेच BC. तर या ठिकाणी बघा AC आणि AB, AC इक्वल टू AB दोन्ही पण 6 सेंटीमीटर आहे. हे 1/√2 टाइम सॉरी 1/√2 टाइम्स इंटू 6 रूट 2 म्हणजे BC. तर ही जी कंडिशन आलेली आहे, तर ही कंडिशन आपण ही एक प्रॉपर्टी आहे. तर या ठिकाणी या ट्रायंगलमध्ये CAB हा जो ट्रायंगल आहे, यामध्ये हा अँगल 90 डिग्री आहे आणि या दोन्ही साईड सेम आहे. त्यामुळं हे दोन्ही पण अँगल जे आहेत हे 45 डिग्री येणार आहेत, कारण की हे आयसोसेलस ट्रायंगल आहे. त्यामुळं या ठिकाणी हे दोन्ही साईड सेम असल्यामुळे हे दोन्ही अँगलचं मेजरमेंट सुद्धा सेम येणार आहे. तर हे दोन्ही पण आहेत 45 आणि हे 90. तर ह्या ठिकाणी अँगल ABC जो आहे ABC, तर हा अँगल ABC इक्वल टू 45 डिग्री. तर या ठिकाणी रिझन आपण लिहू शकतो. तर हे जे प्रॉपर्टीनुसार ट्रायंगल जे 45 90 डिग्री ट्रायंगल, कॉन्वर्स, या ठिकाणी कॉन्वर्स म्हणावं लागेल, कॉन्वर्स ऑफ 45 90 डिग्री थेरम. तर हा जो थेरम आहे 45 90 डिग्री थेरम, त्या थेरमनुसार साइड अपोजिट टू 45 डिग्री ही हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स असते. तर या ठिकाणी आपल्याला कंडिशन या ठिकाणी मिळाली आहे की, आणि कॉन्वर्स ऑफ 45 90 डिग्री थेरमनुसार AC आणि AB ह्या ज्या साईड्स आहेत, ह्या साईड्सची व्हॅल्यू, या साईडची व्हॅल्यू ही हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स असते. तर या ठिकाणी ही कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय होत आहे. बघा AC आणि AB ची व्हॅल्यू आहे 6
आणि 1/√2 टाइम्स 6√2, हे √2 जर कॅन्सल झालं तर या ठिकाणी 6 राहते. तर 6 = 6 म्हणजे या ठिकाणी ही कंडिशन करेक्ट या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. तर या कंडिशननुसार ही आपल्याला या ठिकाणी ही जी कंडिशन मी या ठिकाणी लिहिलेली आहे ही सॅटिस्फाय होत आहे या ठिकाणी, कारण की ACAB आहे 6 हे 1/√2 आणि BC आहे 6√2. या ठिकाणी √2 कॅन्सल केलं तर 6 = 6 ही कंडिशन करेक्ट आहे. तर ही जे आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे कंडिशन, या कंडिशननुसार कॉन्व्हर्स ऑफ 45, 90 डिग्री थेरम त्यानुसार अँगल ABC हा 45 डिग्री आहे किंवा अँगल ACB सुद्धा हा 45 डिग्री आहे, कारण की हे दोन्ही साईड जे आहेत या ट्रायंगलमध्ये सेम आहेत. तर हे आयसोसेलेस ट्रायंगल आहे त्यामुळे हे दोन्ही अँगल सेम राहणार आहे. तर या ठिकाणी ABC हा 90 आहे, तर हे 45 म्हणजे 90 + 90 180 होते. तर हे कंडिशनसुद्धा सॅटिस्फाय होत आहे. तर त्यामुळं अँगल ABC = 45 डिग्री. तर हा थेरम तुम्ही तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. तर तो थेरम एक वेळेस रिव्हिजन करा की साईड अपोजिट टू 45 डिग्रीची अपोजिट साईड जी असते ती हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स असते. तर या ठिकाणी बघा 45 डिग्रीची अपोजिट साईड आहे AC आणि ह्या 45 डिग्रीची अपोजिट साईड आहे AB. तर AC आणि AB या दोन्ही साईड हे जे हायपोटेन्यूस आहे BC, हे हायपोटेन्यूस ह्याच्या 1/√2 टाइम्स असते. तर या ठिकाणी हे कंडिशन सॅटिस्फाय होत आहे म्हणून अँगल ABC = 45 डिग्री. तर या क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण 4 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत ते त्यांचं पूर्ण सोल्युशन मी या ठिकाणी दिलेलं आहे. आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही मला कोणता ज्या नंबरचा क्वेश्चन तुम्हाला समजलं नाही, 1st, 2nd, 3rd आणि 4th मध्ये, ते तुम्ही मला विचारू शकता. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 2. इन द adjoining figure, O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at point M and N. तर ह्या ठिकाणी सर्कल आहे, त्याचं सेंटर O आहे आणि एक पॉईंट एक्सटर्नल पॉईंट आहे R, त्यापासून 2 टँजंट्स या ठिकाणी सर्कलवर ड्रॉ केलेले आहेत M आणि N या पॉईंटला. इफ OR is equal to 10 सेंटीमीटर, OR हे 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. अँड रेडियस ऑफ सर्कलचं जे रेडियस आहे ते 5 सेंटीमीटर आहे. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. तर या टँजंट सेगमेंटची MR आणि NR या टँजंट सेगमेंटची लेंथ किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. अँगल MRO हा किती आहे, याचं मेजरमेंट किती आहे हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे सेकंडमध्ये. आणि थर्डमध्ये व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. तर MRNचं मेजरमेंट किती आहे हे क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया फर्स्टपासून. तर या ठिकाणी हे जे फिगर दिलेली आहे यामध्ये मी रेडियस या ठिकाणी ड्रॉ करत आहे. तर सेंटरपासून या ठिकाणी हा जो टँजंट आहे या टँजंटवरून मी या ठिकाणी रेडियस या टँजंटवरून काढलेला आहे. हा रेडियस या टँजंटला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर हा ON या NRला परपेंडिक्युलर आहे. ON NRला परपेंडिक्युलर आहे कारण की ON हा रेडियस आहे आणि NR हा टँजंट आहे. तर त्यामुळं या ठिकाणी मी हे 2 रेडियस या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत, कन्स्ट्रक्ट केलेले आहेत, OM आणि ON.
तर हा जो रेडियस आहे OM हा टँजंट MR ला परपेंडिक्युलर आहे. नंतर हा जो ON आहे हा NR ला परपेंडिक्युलर आहे. ON NR ला परपेंडिक्युलर आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगल या ठिकाणी मिळाले आहे, MOR आणि NOR. हे दोन ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. तर आपण आता स्टार्ट करूया सॉल्व करण्यासाठी. तर या ठिकाणी O इज द सेंटर ऑफ सर्कल. O हा सर्कलचा सेंटर आहे. त्यानंतर अँड सेगमेंट RM and segment RN are tangents to the circle. O हा सेंटर आहे सर्कलचा आणि हे जे सेगमेंट RM आणि RN हे टँजंट आहेत सर्कलला. तर या ठिकाणी अँगल OMR आणि अँगल ONR या दोन्हीची व्हॅल्यू इक्वल टू 90 डिग्री आहे. याचं रिझन आहे टँजंट थेरम. तर हे दोन्ही अँगल 90 डिग्री आहेत कारण की हा रेडियस या टँजंटला परपेंडिक्युलर आहे, हा रेडियस या टँजंटला परपेंडिक्युलर आहे, पण हे दोन्ही अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री. रिझन आहे टँजंट थेरम. तर आता या ठिकाणी इन ट्रायंगल OMR या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल OMR अँगल OMR 90 डिग्री आहे. तर या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. तर या ठिकाणी OR स्क्वेअर हा हायपोटेन्यूस आहे, या ठिकाणी OR हा हायपोटेन्यूस आहे. तर OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. तर या ठिकाणी हे पायथागोरस थेरम आपण अप्लाय केलेला आहे राईट अँगल ट्रायंगलला, पायथागोरस थेरम. तर OR स्क्वेअर इज इक्वल टू OM म्हणजे रेडियस ऑफ सर्कल. तर सर्कलचं जे रेडियस आहे ते आहे या ठिकाणी क्वेश्चनमध्ये दिलेले आहे, रेडियस ऑफ सर्कल 5 सेंटीमीटर. तर हे 5 स्क्वेअर प्लस MR जे आहे या ठिकाणी MR आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि OR, तर OR जे आहे याची व्हॅल्यू या ठिकाणी दिली आहे 10 सेंटीमीटर. तर 10 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर 25 प्लस MR स्क्वेअर. तर 10चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 25 प्लस MR स्क्वेअर. या ठिकाणी 100 हा 25 लेफ्ट साईडला गेल्यानंतर -25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. 100 - 25 75 इज इक्वल टू MR स्क्वेअर. या ठिकाणी MR इज इक्वल टू √75. तर या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे, टेकिंग स्क्वेअर रूट
square root of both sides. ह्या ठिकाणी एम आर इज इक्वल टू अंडर रूट 75. तर याला आपण असं लिहू शकतो 25 इंटू 3. 25चा स्क्वेअर रूट आहे 5 रूट 3. तर या ठिकाणी एम आर इज इक्वल टू 5 रूट 3 सेंटीमीटर. पण या ठिकाणी एम आर किंवा आर एम पण म्हणू शकतो याला. एम आर अँड आर एन, एम आर किंवा आर एम अँड आर एन हे दोन्ही पण काय आहेत, आर tangents drawn from external point R to the circle. तर या ठिकाणी आर एम किंवा एम आर आणि आर एन हे दोन्ही आपण टँजंट ड्रॉ केलेले आहेत एक्सटर्नल पॉईंट आरहून या सर्कलवर. तर त्यामुळे या ठिकाणी आर एम इज इक्वल टू आर एन हे दोन्ही पण इक्वल आहेत. तर याचं रिझन आहे टँजंट सेगमेंट थेरमनुसार. तर आपण टँजंट सेगमेंट थेरम पाहिला, तर त्या थेरमनुसार जर आपण या ठिकाणी एक्सटर्नल पॉईंटहून जर सर्कलवर जर टँजंट्स ड्रॉ केले तर ते टँजंट्स एकमेकांना इक्वल असतात. तर हे टँजंट सेगमेंट थेरम आहे. तर या ठिकाणी आर एम इज इक्वल टू आर एन इज इक्वल टू 5 रूट 3 सेंटीमीटर. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला लेंथ इच टँजंट सेगमेंटची आपल्याला फाइंड करायची होती. तर आपण या ठिकाणी ही फाइंड केलेली आहे. दोन्ही टँजंट सेगमेंटची लेंथ आपण या ठिकाणी 5 रूट 3 सेंटीमीटर आलेली आहे. आता या ठिकाणी सेकंडमध्ये आपल्याला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ याचं मेजरमेंट आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर ओ आर जे आहे, ओ आर 10 आहे, त्यानंतर ओ एम हे 5 आहे. तर या ठिकाणी बघा हे जे ओ आर हे हायपोटेन्यूस आहे, ही एक साईड आहे. तर या ठिकाणी हे जे 5 हे हाफ आहे या हायपोटेन्यूसचं, म्हणजे या 10चं हाफ आहे. या 10चं जर हाफ केलं तर 5 येते. तर ह्या ठिकाणी या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ओ एम आर या ट्रायंगलमध्ये 5 म्हणजे ओ एम, 5 ओ एम आहे आणि 10 हे ओ आर आहे. तर या ठिकाणी ओ एम हा ओ आरचा हाफ आहे. तर त्यानुसार या ठिकाणी अँगल एम आर ओ हा जो अँगल आहे एम आर ओ या अँगलचं मेजरमेंट 30 डिग्री आहे. कारण की साईड अपोजिट टू एम आर ओची अपोजिट साईड ही काय आहे, हायपोटेन्यूसच्या हाफ आहे. बघा एम आर ओची अपोजिट साईड आहे 5 आणि हे 5 या हायपोटेन्यूसचं अर्ध आहे, ह्याची हाफ लेंथ आहे. तर कॉन्व्हर्स ऑफ, तर हे 30 डिग्री कसं आलं आहे, तर हे कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरमनुसार
या ठिकाणी MRO हे 30 डिग्री आहे, कारण की साईड अपोजिट टू 30 डिग्री 30, 60, 90 डिग्री थिरमनुसार साईड अपोजिट टू 30 डिग्री ही हाफ असते. साईड अपोजिट टू 30 डिग्री ह्या 30 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे OM, ही हाफ आहे. बघा OM हे हाफ आहे, ह्या हायपोटेन्यूसचा हाफ आहे. तर कॉर्नर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थिअरमनुसार MRO 30 डिग्री आहे. सिमिलरली आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री. या ठिकाणी अँगल NRO सुद्धा 30 डिग्री आहे, कारण की साईड अपोजिट टू हे पण 5 आहे आणि ह्या ठिकाणी हायपोटेन्यूस 10 आहे. तर साईड अपोजिट टू 30 डिग्री ही काय आहे, हायपोटेन्यूसची अर्धी आहे. तर त्यामुळं 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरमनुसार या ठिकाणी अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री आहे. जसं सिमिलरली MRO जसं आहे 30 डिग्री. तर या ठिकाणी आपल्याला MRO आपण फाइंड केलेलं आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला MRO हे फाइंड करायचं सांगितलं होतं, तर हे आपण फाइंड केलेलं आहे सेकंडमध्ये. आणि थर्डमध्ये आपल्याला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. तर MRN अँगल आपल्याला फाइंड करायचा होता. तर MRN इज इक्वल टू हा जो अँगल आहे MRN या दोन्ही अँगलचं ॲडिशन आहे. MRO अँगल MRO प्लस अँगल NRO. तर हे दोन्ही अँगल 30 डिग्री आहे. तर या दोन्हीचं ॲडिशन येते 60 डिग्री. therefore अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. तर हे ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. तर या ठिकाणी फ्रॉम 1 आपण म्हणू शकतो की या दोन्ही अँगलचं मेजरमेंट 30 डिग्री. तर अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये हे तिन्ही पण आपण या तिन्हीचंही सोल्युशन या ठिकाणी पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये सेकंड क्वेश्चन या ठिकाणी संपूर्ण सोल्युशन या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. जर हे सोल्युशन समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे त्याचा स्क्रीनशॉट पाठवून कोणती स्टेप तुम्हाला जी काही समजली नाही ते तुम्ही मला विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. तर आज आपण 2 एक्झाम्पल पाहिलेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.